पुराव्याअभावी सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर धाराशिव मधून देखील आता प्रतिक्रिया समोर येत आहेत। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी 20 वर्षांनंतर आज निकाल लागला आणि माफीच्या साक्षीदाराला विश्वासार्ह धरू शकत नाही। माफीचा साक्षीदार वारंवार आपला जबाब बदलत होता। या अनुषंगानं आता सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। खरं तर अपवादात्मक दृष्ट्या माफीचा साक्षीदार ग्राह्य धरला जातो। सुरुवातीला या सगळ्या प्रकरणी खटला मुंबई पोलिसांकडे होता। कालांतरानं तो अर्थातच सीबीआयकडे वर्ग करण्यात आला। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत या जोडल्या जात आहेत। मीनाक्षीकडून आपण या सगळ्या प्रकरणी सातत्यानं अपडेट घेतच राहणार आहोत। तर ओमराजे निंबाळकर कुठल्याही क्षणी कोर्टाबाहेर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। या सगळ्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर काय भूमिका व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दोन 2006चं हे सगळं प्रकरण मुंबईवरून धाराशिवला जात असताना पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। आता 20 वर्षांनंतर हा सगळा खटला चालून सुनावणी होऊन देखील पवनराजे निंबाळकर यांची हत्या कुणी केली, का केली, कोण होता सूत्रधार, वकिलांच्या प्रतिक्रिया येत आहेत। ही सगळी उत्तरं अद्यापही अनुत्तरित आहेत। या सगळ्या प्रकरणी आता मात्र कोर्टाबाहेरून अनेक घडामोडींना वेग, वकिलांकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। तर पुराव्याअभावी सगळे आरोपी निर्दोष सुटल्यानंतर अनेक घडामोडी घडतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।